हा का काढतोय बेजार बाबा गावाकडे पार्टीची मजा कशी असते शेतामध्ये पार्टी करायची म्हटलं हे आमचे दुसरे मित्र आलेत आता मस्त माल मसाला घेऊन आले सोबत काहीतरी वा 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 मुरकुल वगैरे खायला आणलेत एकदम बेस्ट असं मटण शिजलं आता मित्रांनो भांडे घासा काही करावं लागते शेतकरी मित्रांनो नमस्कार मातीचा वारसा चॅनलमध्ये सर्वांचं एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता आज थोडा विषय वेगळा आहे कुठल्या पिकाविषयी किंवा याच्याविषयी विषय नसून मित्रांनो आता ही माझ्या मागे पाहतात तुम्ही ही माझी आंब्याची बाग आहे। तर मित्रांनो या आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी आज माझी काही मित्र कंपनी या ठिकाणी येणार आहे। तर त्या मित्र कंपनीचा पाहुणचार म्हणून या ठिकाणी आज मी नॉनव्हेजचा बेत आखलेला आहे मित्रांनो। आता थोड्या वेळामध्ये मित्र येतीलच तरी आमची पार्टी कशी होती तर व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा पहा पुढे। फायनली मित्र कंपनी आली। आता दत्तानी घेतलंय मटण धुवायला फ्रेश मध्ये। आता मटण धुवून दत्ता शिजायला टाकणार आहे। हे आमचे शिवाजीराव आवाडाबा आमचे जुने मित्र त्याच्यासोबत दत्ता यादव हे सुद्धा आमचा जुना मित्र आहे। पण सगळ्या आंब्याच्या बागेतल्या पार्टीचं नियोजन हे दत्ताकडे असतं। सगळं या ठिकाणी भाजी बनवण्याचं काम असेल सगळं काम असेल आम्ही फक्त त्याला मदत करतो। दत्ता अतिशय छान भाजी बनवतो। आता पहा तुम्ही पुढे दत्ता कशी भाजी करताय। पातेल्यामध्ये आता कांदा तेल खडा मसाला परतून घेतो। त्याच्यानंतर परतून झालं की हे मटण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये मस्त चांगलं पाणी सुटून द्यायचं मटणाला। त्याचंच कांदा परतून झाला तर मटण टाकून घेतलं ना मस्त एकदा हलवून घ्यायचं चमच्याने। हे आमचे दुसरे मित्र आलेत आता मस्त माल मसाला घेऊन आले सोबत काहीतरी वा 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 मुरकुल वगैरे खायला आणलेत। मुरकुल खायला मजा वेगळी आहे जरा। मुरकुल खायचे म्हणजे लहानपणी आठवण आले शहरात नाही। हा लिंब मुरकुल वा 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 स्वागत आहे आपलं आंब्याच्या बागेत। छानपैकी आता सर्व नियोजन करून मटण मॅरिनेट वगैरे करून या ठिकाणी आता पातेलात गेलेलं आहे। आता शिजायची वाट बघायची आणि मस्त ताव चालून द्यायचा। बाबा गावाकडे पार्टीची मजा कशी असते शेतामध्ये पार्टी करायची म्हटलं शेतामध्ये ना निवांत असते कोणाची एक नाही दोन नाही चोखून झाड आहेत सावली आहे। दत्ता आचार्य असल्यामुळे काही टेन्शन नाही पार्टीचं। दत्तानी मस्त आता इथं नियोजन लावलंय पार्टीचं चूल वगैरे सगळं रेडी सगळं एकदम बेस्ट असं मटण शिजलं। आता मित्रांनो आता थोड्याच वेळात भाजी टाकायची। भाजी टाकून मस्त आपल्या घरून भाकरी आणलेल्या आहेत भाकरीसोबत मस्त पार्टी चालून द्यायची। शेतातल्या पार्टीचा नाद नाही करायचा। कुठल्या हॉटेलवर अशी चव येणार नाही शेतातल्या पार्टीसारखी कुठल्याच हॉटेलवर। इथं ना टेस्टिंग पावडर आहे ना काही आहे ओरिजिनल तेल चांगले मसाले आणि आपल्या हाताने बनवून खायची चव एकदम झकास। पहा आता भाजी कशी बनते। सुपाची चव एक नंबर खडा मसाला वगैरे टाकल्यामुळे चव आहे ना एकदम झकास आली मित्रांनो। बस आता सर्व मित्र आम्ही उकडवर ताव मारतो आणि उकड विचारू आता बेसिसर उकडते झाले एकदम छान एकदम नरम आणि टेस्टी। टेस्ट कशी आहे एकदम भारी। आबा आबा उकड कशी झाली बाबा हॉटेलला समाधान होत नाही बा। या आंब्याच्या बागेतच खरं मटण समाधान होतं हॉटेलला समाधान होतच नाही। कशी चव वगैरे मसाले वगैरे सगळं व्यवस्थित असतं ना। आपण घरचे मसाले आणतो घरून वाटण करून आणलेले स्पेशल याच्यासाठी भाजीसाठी खास एकदम खास असं मस्त चुलीवर चव येते ना। तुम्ही सुद्धा पार्टी एकदा शेतात करून बघा मग कळलं तुम्हाला कशी मजा आहे। चला भाजी बनवायला सुरुवात केली। आता मस्तपैकी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यासोबत खोबरं आणि आता मसाले टाकून परतून घ्यायचे। मसाल्यामध्ये हे घरून आणलेलं वाटण आहे कांदा वगैरे भाजून त्याच्यानंतर हे एक घरचा स्पेशल मसाला आहे घरी बनवलेला त्याच्यामध्ये तिखट वगैरे सगळं असतंय। त्यासोबत थोडं सुहाणा आणि एक खानदेशी मटण मसाला आहे हे थोडं टाकायचं थोडं लाल तिखट टाकायचं। मसाला शिजवताना असं थोडं सूप त्यामध्ये टाकलं ना तर सूपमध्ये सुद्धा पहिले तेल असताना हे दोन्ही मिळून एकदम मस्त असा मसाला या ठिकाणी शिजून निघतो तेलात। फुकली नाही त्याच्यामुळे दत्ता आता तोंडाने जाळ फुकायची वेळ आली एकदम झणझणीत असा मसाला या ठिकाणी आता परतला। आता काय मस्त टाकून दे परतून घे एकदा आणि थोडं पाणी टाका त्याच्यात। वा 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 काय भाजी झाली आता एक नंबर भाजी झाली बरं एक नंबर। आता सगळ्याला मस्तपैकी आता ताटात भाजी टाक। चारच जण आहेत आपण आता मस्त 4 जणांची भाजी टाका आता ताटात। वा 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 मस्त बाजरीच्या भाकरी वगैरे घरून बनवून आणलेल्या आहेत भाजी झाली। आता जेवायला सुरुवात केली। अशा प्रकारे आमची आज शेतामध्ये पार्टी झाली आणि ज्यावेळेस सुट्टी आणि वेळ असेल त्यावेळेस हीच आमची मित्र कंपनी या ठिकाणी पार्टीसाठी असती। तर आमची पार्टी कशी वाटली मित्रांनो
तर मला कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान. पार्टी झाली आता मस्त. आता भांडे वगैरे घासून फ्रेश करून ठेवून द्यायचे पुढच्या वेळेस पार्टीला मोकळं. घरी घासायचं सांगितलं तर एका भांड्याला कोणी हात लावणार नाही, पण मित्रासोबत पार्टी असेल तर या गोष्टी कराव्या लागतात, हे सगळ्याला माहिती आहे. पार्टीची मजा अशी असते, शेतातली पार्टी आणि मित्रासोबत असलेली पार्टीची मजा अशी असते. भांडे घासा, काही करावं लागते. घरी एक काम करणार नाही, घरी भांड्याला कोणी हात लावणार नाही, मग असे चकाचक भांडे घासावं लागते. चला झाली पार्टी.